अजूनही काही प्रश्न पाहणार आहोत की परीक्षेला कशा पद्धतीने वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. त्या पद्धतीचे प्रश्न आज आपण या ठिकाणी अजूनही प्रश्न पाहणार आहोत. तर फळ्यावर मी प्रश्न लिहिलेला आहे. पहा प्रश्न कसा आहे. ती फार मोठ्याने बोलते. ती फार मोठ्याने बोलते. अधोरेखित शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारात येतो? जो शब्द या प्रकारामध्ये अधोरेखित केलेला आहे तो शब्द म्हणजे फार. हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारात येतो असं विचारलेलं आहे. आणि खाली 4 प्रकार दिलेले आहेत. त्यामध्ये पहा 4ही प्रकार कसे आहेत. तर हे पहिला आहे क्रियापद, दुसरा आहे क्रियाविशेषणान्वये, तिसरा आहे सर्वनाम आणि चौथा आहे यापैकी नाही. मग या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर यापैकी नाही हा जो पर्याय आहे हा पर्याय आपण केव्हा निवडणार आहोत तर ज्या वेळेस विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर पुढील 3ही पर्यायांमध्ये नसेल त्यावेळेसच आपण यापैकी नाही हा पर्याय आपण घेणार आहोत. परंतु या ठिकाणी पाहिलं तुम्ही जर पाहिलं तर क्रियापद, क्रियाविशेषणान्वये आणि सर्वनाम हे शब्दाच्या जातीतील 3 जाती आहेत. बरोबर की नाही. मग फार हा शब्द ह्या शब्दांच्या जातीतील ह्या 3 जातीपैकी कोणत्या जातीमध्ये येतो अशा पद्धतीचा प्रश्न आहे. मग या ठिकाणी पहा क्रियापद पहिला पर्याय आहे. क्रियापद म्हणजे काय तर आपण पाहिलं की क्रियापद म्हणजे वाक्यातील अत्यंत महत्वाचा शब्द म्हणजे क्रियापद. आणि वाक्यातील वाक्य पूर्ण करण्यासाठी वाक्याला अर्थपूर्ण बनवण्यासाठी जो शब्द आवश्यक असतो क्रियावाचक शब्द त्याला क्रियापद असे म्हणतात. परंतु या ठिकाणी फार हे क्रियापद नाहीये त्यामुळे हा येणार नाही. त्यानंतर त्याच्या खालील पहा सर्वनाम हा शब्द दिलेला आहे. सर्वनाम म्हणजे काय तर नामाबद्दल येणारा जो शब्द असतो त्याला सर्वनाम असे म्हणतात. परंतु या ठिकाणी ती हा शब्द नामाबद्दल आलेला आहे. बरोबर की नाही. परंतु फार हा आलेला नाही म्हणून सर्वनाम देखील या ठिकाणी येणार नाही. आता आपण 2 तर पाहिलेले आहेत. आता राहिले 2 दुसरा आणि चौथा पर्याय क्रियाविशेषणान्वये आणि यापैकी नाही. यापैकी नाही हा आपण शेवट पाहणार आहोत. जर क्रियाविशेषणान्वये हा जर आला नाही योग्य तर आपण यापैकी नाही हा पर्याय निश्चित निवडणार आहोत. परंतु आधी पाहूया की क्रियाविशेषणान्वये हा पर्याय योग्य आहे की नाही. मग या ठिकाणी पहा फार हा क्रियाविशेषणान्वये आहे का तर हो फार हा क्रियाविशेषणान्वये आहे. तो कसं काय तर पहा ती फार मोठ्याने बोलते. ती बोलते बोलण्याची क्रिया होते. बरोबर की नाही. आणि क्रियेबद्दल माहिती देणाऱ्या शब्दाला अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला क्रियेबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला क्रिया विशेषणान्वये असे म्हणतात. मग या ठिकाणी पहा ती बोलते परंतु कशी बोलते तर फार मोठे. ती मोठ्याने बोलते परंतु कशी बोलते फार मोठ्याने बोलते. म्हणजे फार हा काय झालं या ठिकाणी हा शब्द बोलते या क्रियापदाचं काय आहे अधिक माहिती सांगितलेली आहे. बोलते पण कशी फार बोलते ती म्हणजे बोलणे या क्रियेला तो अधिक माहिती सांगणारा शब्द सांगलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी क्रिया विशेषणान्वये हा जो दुसरा पर्याय आहे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी ठरतं. ठीक आहे. म्हणजे फार हा शब्द क्रिया विशेषणान्वये आहे आणि तो क्रिया विशेषणान्वये शब्द असल्यामुळे या ठिकाणी उत्तर मिळाल्यामुळे पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही हा या ठिकाणी रद्द होतो आपोआपच. ठीक आहे. मग या ठिकाणी आता आपण पुढील प्रश्न पाहूया. पुढील प्रश्न पहा. लवकर या शब्दाची जात ओळखा. या ठिकाणी काय दिलेलं आहे लवकर हा शब्द दिलेला आहे आणि ह्या शब्दाची जात ओळखायला आपल्याला सांगितलेली आहे. शब्दाची जात ह्या 8 असतात मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्या कोणत्या तर नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रिया विशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय हे 8 प्रकार आहेत. मग या ठिकाणी त्यांनी पर्याय दिलेले आहेत नाम, सर्वनाम, क्रिया विशेषण आणि विशेषण नाम. या ठिकाणी विशेषनाम हे नामाच्या जी जात आहे नाम तो नामाचा प्रकार आहे विशेषनाम हे लक्षात ठेवायचं आहे. मग या ठिकाणी पहा लवकर या शब्दाची जात कोणत्या पर्यायामध्ये येते खालीलपैकी तर नाम म्हणजे काय तर वस्तूला, घटनेला, पदार्थाला काल्पनिक दृष्ट्या जे काही तुम्ही जगामध्ये वस्तू आहेत तुमची कल्पना आहे काल्पनिक दृष्ट्या जे तुम्ही काही विचार करता त्या प्रत्येक घटनेला, वस्तूला, व्यक्तीला, प्राण्याला तुम्ही ज्या नावाने बोलवता उद्देश करता त्याला नाम असे म्हणतात हे आपण पाहिलं. परंतु या ठिकाणी लवकर हे त्यामध्ये येत नाही. ते कुणालाच बोलवलेलं नाही. या ठिकाणी कोणत्याच वस्तूचा उल्लेख नाही, कुणाला त्याने हाक मारलेला नाही, असं कुठंच नाव नाही. ठीक आहे.
सर्वनाम नामाबद्दल येणारा शब्द म्हणजेच सर्वनाम असे म्हणतात त्याला. परंतु या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर सर्वनाम नामाबद्दल येतो, परंतु हे ते लवकर हा शब्द नामही नाही आणि तो नामाबद्दल आलेला देखील नाही, म्हणून दुसरं देखील चुकीचं आहे. त्यानंतर क्रिया विशेषण अव्यय, अगदी बरोबर. क्रिया विशेषण अव्यय हा लवकर शब्द आहे. मग तो कसा? सीता लवकर शाळेत जाते. पहा एक्झाम्पल कसं आहे, उदाहरण की सीता लवकर शाळेत जाते. मग सीता शाळेत जाते, मग ती जाणे हे क्रियापद आहे. या ठिकाणी जाणे काय आहे? क्रियापद आहे. नीट पहा, सीता शाळेत जाते. मग या ठिकाणी जाणे जाते म्हणजे जाणे हे काय आहे? क्रियापद आहे. मग ह्या क्रियापदाची विशेष माहिती या ठिकाणी काय दिलेली आहे? तर ह्या क्रियापदाबद्दल विशेष माहिती काय सांगितलेली आहे? सीता लवकर शाळेत जाते. सीता लवकर शाळेत जाते असं वाक्य आहे. सीता लवकर शाळेत जाते. मग या ठिकाणी जाते हे काय आहे? क्रियापद आहे. जाते हे काय आहे? क्रियापद आहे. जाते या क्रियापदाबद्दल विशेष माहिती काय सांगितलेली आहे या ठिकाणी या वाक्यामध्ये? तर सीता शाळेत जाते, परंतु ती जाते कशी? तर ती जाते ह्या क्रियापदाबद्दल काय माहिती सांगितली? तर लवकर लवकर जाते. जाते परंतु कशी? लवकर जाते. म्हणजे लवकर हा शब्द काय दिलेला आहे? या ठिकाणी क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे. म्हणजेच ते काय? या ठिकाणी क्रिया विशेषण शब्द आहे. ठीक आहे. मग आपल्याला उत्तर मिळालेलं आहे लवकर क्रिया विशेषण शब्द. परंतु नियम लक्षात ठेवायचा आहे की सर्व पर्याय पाहायचे आहेत, अर्धवट पर्याय पाहायचे नाहीत. मग चौथा पर्याय जो आहे तो पाहायचा आहे आता विशेषनाम. विशेषनाम हा नामाच्या प्रकारातला आहे. कुठल्याही नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द असतो ते विशेषनाम. हा येत नाही त्या ठिकाणी. ठीक आहे. म्हणजेच ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा. मामा मामा येथे क्वचित येतात. वाक्य काय आहे? मामा येथे क्वचित येतात. या वाक्यातील क्रिया विशेषण अव्यय ओळखायचं आहे. हे वाक्य दिलेलं आहे. इथून इथपर्यंत मामा येथे क्वचित येतात हे वाक्य आहे आणि त्या वाक्यामधील आपल्याला क्रिया विशेषण अव्यय हा शब्द आपल्याला त्या ठिकाणी ओळखायचा आहे. मग आपण क्रिया विशेषण म्हणजे काय हे शिकलो की क्रियापदाबद्दल विशेष माहिती किंवा क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रिया विशेषण अव्यय असे म्हणतात. पण तो शब्द अविकारी पाहिजे, विकारी नको, हे लक्षात ठेवायचं आहे. मग या ठिकाणी पहा की मामा क्वचित येतात आणि येथे हे 4 पर्याय आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत आणि ह्या 4 पर्यायांमधून आपल्याला उत्तर शोधायचं आहे. मग मामा हे काय आहे? तर नाम आहे, एका व्यक्तीचं नाम आहे. ते क्रिया विशेषण आहे का? नाही. पुढे करू. क्वचित या ठिकाणी पहा मामा येथे क्वचित येतात. मग येतात हे काय आहे? क्रियापद आहे. येणे आहे का नाही? येतात येणे हे क्रियापद आहे. मग क्रियापदाबद्दल अधिक माहिती काय दिलेली आहे या ठिकाणी? मामा येतात येण्याबद्दल अधिक माहिती काय दिलेली आहे? तर क्वचित येतात. मामा येथे येतात. मग येण्याबद्दल अधिक माहिती काय आहे? तर क्वचित. क्वचित हा शब्द या ठिकाणी अधिक माहितीचा दिलेला आहे. येतात लवकर, उशिरा, कधी, आज, उद्या हे क्रिया विशेषण अव्ययातील शब्द. पण कधी येतात? तर क्वचितच येतात. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा क्रिया विशेषण अव्यय शब्द आपल्याला या वाक्यातून मिळालेला आहे. परंतु अजूनही काही शब्द आहेत का ते देखील पाहूया आपण. तिसरा पहा येतात. येतात हे क्रियापद आहे आणि येथे मामा येथे येतात, परंतु हे क्रियाविशेषण अव्यय शब्द नाहीये हा वाक्यातील. म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 क्वचित, हे लक्षात घ्यायचं आहे. पुढे पहा पुढील प्रश्न. परीक्षेचे दिवस जवळ येत चालले. परीक्षेचे दिवस जवळ येत चालले असं वाक्य आहे. अधोरेखित शब्द हा खालीलपैकी कोणत्या प्रकारात येतो? अधोरेखित केलेला शब्द आहे त्यामध्ये आणि तो आहे जवळ. हा शब्द अधोरेखित केलेला आहे. हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारात येतो? आणि खाली 4 पर्याय दिलेले आहेत. त्यातले 3 पर्याय शब्दाच्या जातीतील आहेत आणि 1 पर्याय जो आहे तो यापैकी नाही असं सांगितलेला आहे. मग तुम्हाला तर माहितीच आहे की यापैकी नाही हा शब्द, हा जो पर्याय आहे तो कधी आपण निवडणार आहोत? ज्या वेळेस विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर पुढील 3ही पर्यायामध्ये नसेल त्यावेळेसच आपण यापैकी नाही हा पर्याय जो आहे तो आपण निवडणार आहोत. मग आता पहा
की परीक्षेचे दिवस दिवस जवळ येत चालले. मग या ठिकाणी पहिला पर्याय सर्वनाम. मग सर्वनाम म्हणजे काय, तर नामाबद्दल येणारा जो शब्द असतो त्याला सर्वनाम असे म्हणतात. मग या ठिकाणी सर्वनाम शब्द आहे का, जवळ हा शब्द सर्वनाम आहे का, तो नामाबद्दल आलेला आहे का, तर नाही. म्हणून या ठिकाणी पहिला जो पर्याय आहे तो चुकीचा आहे. दुसरा पर्याय आहे क्रियापद. क्रियापद म्हणजे काय, तर वाक्य अर्थपूर्ण बनवण्यासाठी जो शब्दाची आवश्यकता असते, जो क्रियावाचक शब्द आपल्याला आवश्यक असतो त्याला क्रियापद असे म्हणतात. आणि क्रियापद हे वाक्यातील सर्वात महत्वाचं पद असतं. म्हणजे सर्वात महत्वाचा शब्द कोणता, तर तो क्रियापद. हे लक्षात ठेवायचं आहे, विसरायचं नाही. मग हा क्रिया देखील नाही, म्हणून दुसरा देखील पर्याय चुकीचा. तिसरा पर्याय पहा, क्रियाविशेषण अव्यय दिलेला आहे. या ठिकाणी क्रियाविशेषण म्हणजेच क्रियाविशेषण अव्यय हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. मग परीक्षेचे दिवस जवळ येत चालले आहे. चालले अधोरेखित शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारात येतो असा प्रश्न आहे. मग पहा या ठिकाणी ह्या वाक्यामध्ये चालले हे काय आहे, क्रियापद आहे. आता क्रियाविशेषण म्हणजे काय, तर क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात, किंवा विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात. मग चालले हे काय आहे, क्रियापद आहे. मग ह्या चालण्याबद्दल विशेष माहिती काय सांगितलेली आहे, तर तो कसा चालतो, परीक्षेचे दिवस जवळ येत चाललेले आहेत. चाललेले आहेत पण कुठे, तर जवळ येत चाललेले आहेत. कुठे चाललेले आहेत, जवळ येत चाललेले आहेत. येणे आणि चालणे हे दोन्ही क्रियापद आहेत. हे संयुक्त क्रियापद असू शकतो, त्याच्याशी आपल्याला काही आता संबंध नाही. परंतु या ठिकाणी जवळ हा जो शब्द आहे, कसे येत चाललेले आहेत परीक्षेचे दिवस, तर जवळ येत चाललेले आहेत. म्हणून जवळ हा शब्द काय आहे, क्रियापदाबद्दल अधिक माहिती देतो. म्हणून तो बरोबर क्रियाविशेषण अव्यय या प्रकारात मोडतो. म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क्रियाविशेषण अव्यय. आणि उत्तर क्रियाविशेषण अव्यय या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये मिळालेला आहे. असल्यामुळे पर्याय चौथा यापैकी नाही हा आपोआपच या ठिकाणी रद्द होतो. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण क्रियाविशेषण अव्यय यावरती अजूनही काही प्रश्न पाहिलेले आहेत. आता आपण अजून काही पुढे प्रश्न पाहूयात. तर मी बोर्डवरती काही अजून प्रश्न लिहिले आहेत, ते प्रश्न पाहूया आपण. पहा, खालील पर्यायांतील क्रियाविशेषण शब्द ओळखा असा प्रश्न आहे. प्रश्न कसा आहे पहा, खालील पर्यायांतील क्रियाविशेषण शब्द ओळखा असं सांगितलेलं आहे. म्हणजे खाली 4 पर्याय दिलेले आहेत आणि हे शब्द कोणत्या क्रियाविशेषण अव्ययामध्ये, क्रियाविशेषण शब्द म्हणजे क्रियाविशेषण अव्यय हे लक्षात ठेवायचं आहे. नाहीतर तुम्ही क्रियाविशेषण वेगळं समजता, परंतु तसं नाही. क्रियाविशेषण हे वेगळं असतं. म्हणजेच काय, क्रियाविशेषण अव्ययामध्ये 2 भागामध्ये त्याचे शब्द येतात. म्हणजे काही शब्द क्रियाविशेषणामध्ये येतात आणि काही शब्द क्रियाविशेषण अव्ययामध्ये येतात. म्हणजे क्रियाविशेषण अव्यय हे अविकारी असतं, परंतु क्रियाविशेषण हे विकारी असतं, हे लक्षात ठेवायचं आहे. मग या ठिकाणी क्रियाविशेषण अव्यय शब्द ओळखा असं सांगितलेलं आहे. 4 पर्याय दिलेले आहेत, त्यामध्ये 4 शब्द आहेत. पहिला शब्द आहे मागे, दुसरा शब्द आहे सतत, तिसरा शब्द आहे वर आणि चौथा शब्द आहे दररोज. ठीक आहे. मग या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत, त्यामध्ये एक शब्द दिलेला आहे, 4 शब्द दिलेले आहेत. मग ते शब्दांमधील कोणता पर्याय हा क्रियाविशेषण अव्ययाचा शब्द आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. मग या ठिकाणी पहा, त्याचे पर्यायी 4 उत्तर देखील दिलेले आहेत. पहिला पर्याय केवळ 1 व 2, दुसरा पर्याय केवळ 3 व 4, म्हणजे पर्याय क्रमांक 1, 2 हे शब्द क्रियाविशेषण अव्ययामध्ये येतात, किंवा 3 आणि 4 नंबरचे जे शब्द आहेत ते क्रियाविशेषण अव्ययामध्ये येतात. का पर्याय 3 केवळ 1, 3 व 4, 1, 3 व 4 हे पर्यायातील शब्द क्रियाविशेषण अव्ययामध्ये येतात. का सर्वच्या सर्व शब्द हे क्रियाविशेषण अव्ययामध्ये येतात. म्हणजेच 1, 2, 3, 4 हे सर्व शब्द क्रियाविशेषण अव्ययामध्ये येतात का, असं या ठिकाणी विचारलेलं आहे. मग या ठिकाणी पहा, मागे हा शब्द दिलेला आहे. तो पहा की मागे हा शब्द जो आहे, वर, खाली, मागे. आता तो तो किंवा एक्झाम्पल पहा की कसं आहे. एक्झाम्पल कसं आहे, तो झाडावरून मागे पडला. झाडावरून पडला, पडण्याची क्रिया झाली, परंतु पडला कुठे, तर मागे पडण्याची क्रिया झाली. म्हणजे पडला या क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कोणता, पडला या क्रिये जी आहे, क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कुठला आहे, तर मागे. म्हणून या ठिकाणी मागे हा काय आहे, क्रियाविशेषण अव्यय शब्द आहे. पाऊस सतत पडत होता.
पडत आहे, पडत होता, म्हणजे पडणे ही क्रिया आहे. परंतु कसा पडत होता तर सतत, म्हणजे त्या क्रियेबद्दल विशेष माहिती काय सांगितलेली आहे तर सतत ही विशेष शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे क्रियेबद्दल विशेष माहिती सांगण्यासाठी. पहा, क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय तर क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कोणता. मग तो शोधण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला काय शोधायचं आहे की क्रियापद शोधायचं आहे आणि मगच त्याच्या विषयी जी विशेष माहिती सांगितली जाते तो शब्द आपल्याला शोधायचा असतो वाक्यामध्ये. मग वर, तो, पहा या ठिकाणी एक्झाम्पल वर, जसं की मागे पडला तसंच अगदी वर आहे. वर शब्द सुद्धा हा क्रियाविशेषण अव्ययामध्येच येतो, जसा मागे येतो, वर, खाली, मागे हे सगळे शब्द क्रियाविशेषण अव्ययामध्ये येतात. आणि त्यामध्ये दररोज, जसं की सीता दररोज, पहा सीता लवकर शाळेत जाते तसंच सीता दररोज शाळेत जाते. एक्झाम्पल, उदाहरण पहा, सीता दररोज शाळेत जाते. या ठिकाणी लवकरच्या जागी आपण दररोज हा शब्द लिहू शकतो. सीता दररोज शाळेत जाते, म्हणजे शाळेत जाते पण कशी जाते तर दररोज जाते. म्हणजे त्या जाते या क्रियापदाबद्दल काय सांगितलेलं आहे विशेष माहिती, तर दररोज ही आपल्याला विशेष माहिती सांगितलेली आहे जाते या क्रियापदाबद्दल. म्हणजेच या ठिकाणी हा देखील क्रियाविशेषण अव्यय शब्द आहे. मग पर्याय पहा काय दिले आहेत, 1 व 2, 1 आणि 2 योग्य आहेत, अगदी बरोबर. परंतु 3 आणि 4 देखील योग्य आहे, म्हणून पहिला चुकीचा. सर्व आले पाहिजेत त्यामध्ये. दुसरा पहा, 3 व 4, 3 आणि 4 देखील योग्य आहेत, परंतु 1, 2 त्यामध्ये नाहीत, म्हणून दुसरा देखील चुकीचा या ठिकाणी. पर्याय क्रमांक 3, 1, 3 आणि 4 योग्य, परंतु 2 देखील योग्य आहे, तो दिलेला नाही, म्हणून तिसरा देखील या ठिकाणी बरोबर नाही. चौथा, 1, 2, 3, 4 सर्व योग्य, अगदी बरोबर. सर्वच्या सर्व पर्याय कशात आहेत क्रियाविशेषण अव्ययामध्ये आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4 सर्व हा या ठिकाणी अगदी योग्य पर्याय या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. मग आता आपण म्हणूया पुढील वाक्याकडे. पुढील वाक्य पहा, वाहने सावकाश चालवा, हा प्रश्न आहे. वाहने सावकाश चालवा या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखण्यासाठी आपल्याला सांगितलेलं आहे वाहने सावकाश चालवा. मग या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय कोणता आहे असं ओळखायचं आहे आणि पर्याय 4 दिलेले आहेत, सावकाश, वाहने, चालवा आणि यापैकी नाही, हे 4 पर्याय आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. मग या ठिकाणी क्रियापद कोणतं आहे ह्या वाक्यामध्ये आधी हे शोधायचं. मग क्रियापद कोणतं आहे तर क्रियापद जास्तीत जास्त करून वाक्याच्या शेवटी येतं, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कधी कधी मध्ये येतं किंवा सुरुवातीला येऊ शकतं, परंतु या ठिकाणी कुठे आलेलं आहे तर वाहने सावकाश चालवा. चालवा हे काय आहे या वाक्यातील क्रियापद शब्द आहे. मग वाहने सावकाश चालवा, चालवण्याची क्रिया होत आहे, परंतु ते वाहन चालवण्याची क्रिया जी होत आहे त्या क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द, विशेष माहिती सांगणारा शब्द कोणता आलेला आहे या वाक्यामध्ये तर चालवा, म्हणजे वाहन चालवत आहे, परंतु ते वाहन चालवण्याची क्रिया कशी होत आहे तर सावकाश होत आहे. क्रिया कशी होत आहे सावकाश होत आहे. म्हणजेच क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता आहे सावकाश हा शब्द आहे. म्हणजेच या ठिकाणी सावकाश, वाहने, चालवा यापैकी नाही, त्यामध्ये पर्याय क्रमांक 1 सावकाश हा ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. म्हणजेच ह्या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय शब्द कोणता आहे सावकाश आहे. वाहने नाही, चालवा देखील नाही आणि यापैकी नाही हा येतच नाही पर्याय, कारण की उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. ते काय आहे पर्याय क्रमांक 1 सावकाश. मग आता आपण म्हणूया पुढील वाक्याकडे. पुढील वाक्य पहा, पुढील वाक्य काय आहे, आज हा शब्द डॅडॅश आहे. आज हा शब्द डॅडॅश आहे. मग आज हा शब्द कोणता आहे 4 पर्याय दिलेले आहेत, सर्वनाम, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय का यापैकी नाही. मग सर्व आज हा शब्द कोणत्या वाक्यामध्ये येतो. मग पहा की सर्वनाम मध्ये येतो, तर सर्वनामाची व्याख्या काय आहे, नामाबद्दल दिला जाणारा शब्द जो येतो, शब्द नामाबद्दल जो शब्द येतो त्याला काय म्हणायचं सर्वनाम येतो, बरोबर. मग या ठिकाणी नामाबद्दल हा शब्द येतो का आज तर नाही, चुकीचा आहे. क्रियापद, क्रियापद म्हणजे काय तर वाक्यातील सर्वात महत्वाचं पद क्रियापद, आणि वाक्य अर्थपूर्ण बनवण्यासाठी ज्या शब्दाची आवश्यकता असते, ज्या क्रियावाचक शब्द आवश्यकता असते त्याला क्रियापद असे म्हणतात. मग हे आज हा क्रियापद शब्द आहे का तर नाही.
तिसरा आहे क्रियाविशेषण अव्यय. तर हो, हे क्रियाविशेषण अव्यय शब्द आहे. मग तो कसा? तर पहा, सीता दररोज शाळेत जाते, त्याचप्रमाणे सीता आज शाळेत जाणार नाही. सीता, पहा उदाहरण आपण कसं घेत आहोत, सीता आज शाळेत जाणार नाही, अशा पद्धतीचं आपण उदाहरण घेतलेलं आहे. मग या ठिकाणी पहा की सीता आज शाळेत जाणार नाही, या ठिकाणी क्रियापद शब्द कोणते आहेत? तर जाणार नाही असे शब्द क्रियापद आहे. म्हणजे जाणे आणि नाही ह्याचे संयुक्त क्रियापद शब्द आलेले आहेत त्या ठिकाणी. मग सीता शाळेत जाणार नाही, पण जाणार नाही, परंतु कधी जाणार नाही, म्हणजे ह्या क्रियापदाबद्दल विशेष माहिती काय दिलेली आहे? तर आज जाणार नाही शाळेत. म्हणजे या क्रियापदाबद्दल विशेष माहिती काय दिलेली आहे? तर आज ती शाळेत जाणार नाही, म्हणजे आज जाणार नाही. म्हणजे आज काय आहे? तर त्या क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे तो आज आहे की नाही? मग क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? तर क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द, अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजेच क्रियाविशेषण अव्यय असतो. म्हणजेच पहा की आज हा शब्द टिंबटिंब आहे, तर आज हा शब्द काय आहे? क्रियाविशेषण अव्यय आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. मग या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 जो आहे यापैकी नाही हा आपोआपच रद्द होतो, कारण की विचारलेल्या तीनही प्रश्नांमध्ये विचारलेल्या प्रश्नापैकी तीनही जे पर्याय आहेत वरील, ते तीनही पर्याय जर चुकीचे असतील तरच यापैकी नाही हा पर्याय आपण निवडतो. परंतु उत्तर आपल्याला मिळालं असल्यामुळे हा पर्याय आपोआपच रद्द होतो, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आज हा शब्द कोणता आहे? तर क्रियाविशेषण अव्यय असा आहे. म्हणजेच पहा, क्रियाविशेषणावरती आपण कशा पद्धतीने प्रश्न परीक्षेला पडू शकतात हे आता पाहिजे.